Hello everyone, this is Deepak here. Once again, I welcome all of you to the classes of Spoken English. So today in this class, we are going to talk about the beginning and self-introduction. तर तुम्ही म्हणसाल सर beginning काय? तर beginning म्हणजे सुरुवात. बघा इंग्लिश बोलायची सुरुवात कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. बघा कोणत्याही व्यक्तीसोबत आपल्याला बोलायचं असेल, एनी पर्सन, कोणताही व्यक्ती असो, तर आपण सुरुवात कशी करतो इंग्लिशमध्ये बोलताना, कॉन्व्हर्सेशन करताना हाय किंवा हॅलो ना आपण सुरुवात करतो. जर आपला मित्र असेल, समजा माझा मित्र आहे राहुल नावाचा, तर मी सुरुवात कशी करेल? हाय किंवा हॅलो अशी पण करू शकतो किंवा मी त्याचं नाव पण घेऊ शकतो. बघा हाय राहुल किंवा हॅलो राहुल अशा पद्धतीने मी म्हणू शकतो. तर बघा तेच आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे की व नेमकी सुरुवात कशी करायची इंग्लिशमध्ये बोलताना. तर बघा सुरुवातीला मी काय म्हणेल त्या ठिकाणी हाय राहुल. काय म्हणेल मी त्या ठिकाणी? हाय राहुल, हाय राहुल, हाय राहुल. किंवा काय म्हणेल मी त्याला? हॅलो राहुल, हॅलो राहुल, हॅलो राहुल. अशा पद्धतीने ही सुरुवातीची दोन वाक्य, यापैकी कोणतेही एक वाक्य तुम्ही म्हणायचं. आता तुमच्या मित्राचं नाव आकाश आहे, तर काय म्हणायचं त्या ठिकाणी? हाय आकाश किंवा हॅलो आकाश अशा पद्धतीने. यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन काय करत असतो माहिती तुम्हाला? हाऊ आर यू. कोणता क्वेश्चन करतो आपण? हॅलो हॅलो राहुल, हाऊ आर यू. आपण म्हणत नाही का हॅलो राहुल, हाऊ आर यू अशा पद्धतीने. हाऊ आर यूचा अर्थ काय होतो? तू कसा आहेस? हाऊ आर यू. बघा या ठिकाणी क्वेश्चन करायचा हाऊ आर यू. फर्स्ट क्वेश्चन करायचा हाऊ आर यू. याचा अर्थ काय? तू कसा आहेस? हाऊ आर यू. तर याचा आन्सर दोन पद्धतीने देता येतं. बघा आन्सर कशा पद्धतीने द्यायचं? सांगायचं आय एम फाईन, आय एम फाईन, आय एम फाईन. किंवा दुसरा आन्सर काय देऊ शकतो आपण? आय एम ऑल्सो फाईन, आय एम ऑल्सो फाईन. झालं सेकंड आन्सर आपण. हे बघा यानंतर हॅलो राहुलच्या नंतर माहिती का आपण परत दुसरा क्वेश्चन पण करू शकतो. बघा हा क्वेश्चन करा किंवा जो मी आता सांगतोय तो करा. कोणता माहिती का? व्हॉट आर यू डुईंग. म्हणजे तू काय करतायस. आपण कसं म्हणायचं बघा? हॅलो राहुल, व्हॉट आर यू डुईंग. राहुल आता याचा अर्थ व्हॉट आर यू डुईंगचा अर्थ काय होतो? तू काय करतायस. पहिले म्हणायचं हॅलो राहुल, मग म्हणायचं व्हॉट आर यू डुईंग. बरं व्हॉट आर यू डुईंगचा अर्थ होतो तू काय करतायस. बघा नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी कोणता आहे? व्हॉट आर यू डुईंग. म्हणजे दोन्हीपैकी एक क्वेश्चन करायचा. कोणताही हा क्वेश्चन करा किंवा हा क्वेश्चन करा. याच्यानंतर हॅलो राहुल किंवा हाय राहुलच्या नंतर कोणता करायचा? व्हॉट आर यू डुईंग. हा पण करू शकता तुम्ही. व्हॉट आर यू डुईंग. व्हॉट आर यू डुईंगचा अर्थ काय होतो? तू काय करतायस. तर मग याचा आन्सर आपण अनेक पद्धतीने देऊ शकतो. बघा आता समजा मी पुस्तक वाचत असेल तर मी काय म्हणणार त्या ठिकाणी? आय एम रीडिंग बुक, आय एम रीडिंग बुक. मी पुस्तक वाचत आहे. आय एम रीडिंग बुक. मी पुस्तक वाचत आहे. याचा अर्थ काय? मी पुस्तक वाचत आहे. आय एम रीडिंग बुक. परत समजा आता मी जेवण करत असेल तर मी काय सांगणार? आय एम इटिंग अशा पद्धतीने. हे झाले आन्सर. बघा आपलं अजून एक मेथड आहे, त्या पद्धतीने पण आपण बोलू शकतो, कॉन्व्हर्सेशन सुरू करू शकतो. ही एक मेथड झाली. अशा पद्धतीने तुम्ही सुरुवात करू शकता. परत एक मेथड आहे तेव्हा ती मेथड तुम्हाला सांगतो मी. ती पण एकदम सिंपल मेथड आहे आणि ती मेथड कधी यूज करतात तुम्हाला माहिती आहे का? ती वेळेनुसार यूज करतात. म्हणजे बघा आता समजा रात्रीचे 12 वाजले बरोबर आहे आणि दुपारचे 12, रात्रीचे 12 ते दुपारचे 12 आपण काय म्हणू शकतो? कॉन्व्हर्सेशनची सुरुवात करताना आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो गुड मॉर्निंग. आता समजा माझा मित्र राहुल आहे तर मी काय म्हणणार त्याला? गुड मॉर्निंग राहुल, गुड मॉर्निंग राहुल. रात्री 12 ते सकाळचे 12 गुड मॉर्निंग राहुल. कॉलवर बोला किंवा समोरासमोर बोला, त्या ठिकाणी काय म्हणायचं त्याला? गुड मॉर्निंग आणि त्याचं नाव घ्यायचं समोर, गुड मॉर्निंग राहुल अशा पद्धतीने. बघा या ठिकाणी आता गुड मॉर्निंग राहुल, गुड मॉर्निंग राहुल, गुड मॉर्निंग राहुल. नेक्स्ट समजा आता 12 वाजेपासून दुपारच्या 12 वाजेपासून ते संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत कोणता शब्द यूज करायचा त्या ठिकाणी? गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून. मी कसं म्हणेल? गुड आफ्टरनून राहुल, गुड आफ्टरनून राहुल. बघा ही वेळ लक्षात ठेवा किंवा कोणत्या वेळेत काय म्हणायचं. गुड मॉर्निंग कधी म्हणायचं? रात्री 12 ते सकाळचे 12 पर्यंत. आणि 12 हे बघा सकाळचे 12 वाजेपासून तर संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत काय म्हणायचं? गुड आफ्टरनून. काय म्हणायचं? गुड आफ्टरनून राहुल. बघा गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून राहुल, गुड आफ्टरनून राहुल अशा पद्धतीने. आणि संध्याकाळी 5 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपासून माहिती आहे का? जोपर्यंत समोरचा व्यक्ती, समजा आता आपण कॉन्व्हर्सेशन करताय, आपण दोघं जण बोलत आहे आणि तुम्ही सर समजा झोपायला जाताय, तुम्हाला झोपायला जायचं, झोप आली असेल तुम्हाला, तर त्यावेळेस आपण गुड नाईट म्हणतो. हा एंडिंगला काय म्हणतो? गुड नाईट. कारण आता झोपायला चाललोय आपण, तुम्ही पण आणि मी पण. तर मग आपण काय म्हणतो? गुड नाईट. पण त्याच्या अगोदर आपल्याला जर कॉन्व्हर्सेशन करायचं असेल, सुरुवात करायची असेल, तर आपण कशाने करतो? गुड इव्हिनिंग ना. कशाने करतो आपण? गुड इव्हिनिंग. मग काय म्हणायचं त्या ठिकाणी? गुड इव्हिनिंग. बघा गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग राहुल.
अशा पद्धतीने तुम्हाला हे सुरुवात करायची आहे. गुड इव्हिनिंग राहुल. हे बघा ही एक मेथड आहे आणि ही एक मेथड आहे. आता या क्वेश्चन नंतर हे बघा हे जे सुरुवातीचं वाक्य आहे की नाही, गुड मॉर्निंग. आता बघा गुड मॉर्निंग राहुल, यानंतर तुम्ही हा क्वेश्चन करू शकता, हाऊ आर यू. गुड मॉर्निंग राहुल, हाऊ आर यू. किंवा असं म्हणू शकता तुम्ही गुड मॉर्निंग राहुल, व्हॉट आर यू डुईंग. गुड मॉर्निंग राहुल, व्हॉट आर यू डुईंग. या पद्धतीने तुम्ही सुरुवात करायची. आता समजा समोरच्या व्यक्तीने तुम्हाला विचारलं हाऊ आर यू, तर तुम्ही त्याला आन्सर कसं त्याला आन्सर काय देणार, आय एम फाईन किंवा आय एम ऑल्सो फाईन. तुम्ही त्याला परत क्वेश्चन करू शकता त्या ठिकाणी, पण तू कसं आहेस, मग त्याला विचारायचं हाऊ आर यू. किंवा तुम्ही असं पण विचारू शकता हाऊ अबाउट यू. हाऊ अबाउट यू अशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन त्याला करू शकता. हे समजलं असेल तुम्हाला, सुरुवातीचं कॉन्व्हर्सेशन अशा पद्धतीने करायचं असतं. समजलं. आता आपण इकडे माहिती का सेल्फ इंट्रोडक्शन पाहणार आहोत. तर बघा या ठिकाणी इकडे आता सेल्फ इंट्रोडक्शन घेऊ आपण. आता सेल्फ इंट्रोडक्शन मध्ये का, सेल्फ इंट्रोडक्शनचा फायदा आहे की काय माहिती का, ज्यावेळेस आपण ॲज अ गेस्ट म्हणून बाहेरगावी जातो कोणी, त्यावेळेस माहिती का आपल्याला समोरचा व्यक्ती जे असतात, जे लोक असतात तिथले त्या गावचे, ते आपल्याला क्वेश्चन करत असतात. आपल्याला काय करतात, विचारतात, ते आपल्याला नाव विचारतात, तो कोणत्या गावचा आहे काय, ते आपल्याला आपल्याबद्दल माहिती विचारत असतात. तर ती सर्व माहिती ज्यावेळेस आपल्याला त्याला द्यायची असते, म्हणजे आपल्याला सांगायची असते, इंग्लिशमध्ये जर आपल्याला सांगायची असेल, तर त्या ठिकाणी जे सेल्फ इंट्रोडक्शन आहे, आपल्याला जर सेल्फ इंट्रोडक्शन येत असेल तर आपण सहजच त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो, जर आपल्याला सेल्फ इंट्रोडक्शन येत असेल तर. त्यामुळे बघा आपण सेल्फ इंट्रोडक्शन या ठिकाणी घेत आहोत. तर बघा सेल्फ इंट्रोडक्शनची सुरुवात करतो. आता मी माझ्यापासून करतो, म्हणजे मी माझं सेल्फ इंट्रोडक्शन देतो, त्यानुसार तुमचं सेल्फ इंट्रोडक्शन तुम्हाला तयार करायचं आहे. तुम्हाला फक्त नावं चेंजेस करायचे, त्यामध्ये मी जे नावं टाकतो तेच नाव तुम्हाला नाही घ्यायचे, बाकी सेल्फ इंट्रोडक्शन सेम असेल. तर बघा सुरुवात करू आपण आपल्या सेल्फ इंट्रोडक्शनची. तर बघा आता मी सुरुवात करतो. आता मी कसं म्हणणार, आय एम दीपक. सुरुवात कसं होईल, आय एम दीपक. सेल्फ इंट्रोडक्शन स्टार्ट होते आपलं, आय एम दीपक. बघा या ठिकाणी आता आय एम दीपक, आय एम दीपक. याचा अर्थ काय, मी दीपक आहे, आय एम दीपक. त्यानंतर नेक्स्ट वाक्य काय असेल माझं, माझं वय सांगेल मी त्या ठिकाणी. बघा सेल्फ इंट्रोडक्शन मध्ये नेक्स्ट, आय एम 25 इयर्स यंग. आय एम 25 इयर्स यंग. बघा काय सांगेल मी, आय एम 25 इयर्स, आय एम 25 इयर्स यंग, आय एम 25 इयर्स यंग. त्यानंतर सांगायचं आपण मुळात कुठले ते सांगायचं. आता मी काय सांगणार, आता मी समजा मुंबईचा आहे, तर मी काय सांगणार त्या ठिकाणी, आय एम बेसिकली फ्रॉम मुंबई. आय एम बेसिकली फ्रॉम मुंबई. बघा काय सांगणार मी त्या ठिकाणी, आय एम बेसिकली फ्रॉम मुंबई. आय एम बेसिकली फ्रॉम मुंबई. याचा अर्थ काय, मी मुळातच मुंबईचा आहे, मी मुळातच मुंबईचा आहे. आय एम बेसिकली फ्रॉम मुंबई. नेक्स्ट वाक्य काय म्हणायचं माहिती का आपल्याला, सेल्फ इंट्रोडक्शन मधलं कोणतं असतं, माय फादर. आपल्या वडिलाचं नाव सांगायचं, माय फादर नेम इज. या ठिकाणी माय फादर नेम इज, माय फादर सांगायचं, माय फादर नेम इज डॅश डॅश. या ठिकाणी तुमच्या वडिलाचं नाव टाकायचं. आता मी या ठिकाणी माझ्या वडिलाचं नाव नाही टाकत, कारण तुम्हाला समजलं पाहिजे, डॅश डॅश लिहिले म्हणजे या ठिकाणी तुमच्या वडिलाचं नाव टाकायचं. त्यानंतर वडील काय करतात ते सांगायचं. आता समजा ते व्यवसाय करत असतील तर सांगायचं ही इज अ बिझनेसमॅन. ते जर जॉब करत असेल सांगायचं त्या ठिकाणी ही इज म्हणजे ही इज डुईंग जॉब. ते जॉब करत आहे, ही इज डुईंग जॉब अशा पद्धतीने. किंवा ही इज ते टीचर, त्यांचा जॉब काय ते सांगायचं. समजा ते शिक्षक असतील तर त्या ठिकाणी सांगायचं ही इज अ टीचर. ते टीचर आहे, ही इज अ टीचर, ते शिक्षक आहे अशा पद्धतीने. आता आपण या ठिकाणी सांगू ते व्यवसाय करतात, म्हणजे ते व्यवसाय करतात, तर आपण कसं म्हणणार त्या ठिकाणी, ही इज अ बिझनेसमॅन. ही इज अ बिझनेसमॅन, ही इज अ बिझनेसमॅन असं सांगायचं, ही इज अ बिझनेसमॅन, ही इज अ बिझनेसमॅन. यानंतर काय सांगायचं माहिती का, ही इज अ बिझनेसमॅन. त्यानंतर तुमच्या आईचं नाव सांगायचं. बघा माय मदर नेम इज. सुरुवात कशी करायची, अशीच करायची, माय मदर नेम इज. बघा माय मदर नेम इज डॅश डॅश लिहितो या ठिकाणी. या ठिकाणी काय करायचं, तुमच्या आईचं नाव सांगायचं, माय मदर नेम इज. आणि आई काय करते ते सांगायचं. समजा आई जर तुमची एक शिक्षिका असेल तर काय सांगणार, शी इज अ टीचर. किंवा ती जर गृहिणी असेल, घरचं काम करत असेल तर त्या ठिकाणी काय सांगणार तुम्ही, शी इज अ हाऊसवाईफ. शी इज अ हाऊसवाईफ, ती हाऊसवाईफ आहे व शी इज अ हाऊसवाईफ, ती गृहिणी आहे. शी इज अ हाऊसवाईफ. आणि बघा शी इज अ हाऊसवाईफ अशा पद्धतीने, शी इज अ हाऊसवाईफ, ती गृहिणी आहे अशा पद्धतीने. यानंतर परत स्वतःबद्दल एक वाक्य सांगायचं की बाबा मी 15वीचा, समजा तुम्ही 10वीचे विद्यार्थी असाल
तर त्या ठिकाणी काय सांगायचं, आय एम स्टुडंट ऑफ 10th क्लास. समजा तुम्ही ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी असाल तर काय सांगायचं, आय एम स्टुडंट ऑफ ग्रॅज्युएशन. आय एम स्टुडंट ऑफ ग्रॅज्युएशन. आता या ठिकाणी मी लिहितो आय एम स्टुडंट ऑफ ग्रॅज्युएशन. बघा, आय एम स्टुडंट ऑफ ग्रॅज्युएशन. आय एम स्टुडंट ऑफ ग्रॅज्युएशन. आय एम स्टुडंट ऑफ ग्रॅज्युएशन. यानंतर सांगायचं तुमचे छंद जे असतील ते सांगायचं. आता समजा फॉर एक्झाम्पल माझे छंद आहे प्लेइंग क्रिकेट, मला क्रिकेट खेळायला आवडतं, पुन्हा डान्सिंग करायला आवडतं. तर मी काय सांगणार या ठिकाणी, बघा, माय हॉबीज आर. कसं सांगायचं, माय हॉबीज आर प्लेइंग क्रिकेट. माय हॉबीज आर प्लेइंग क्रिकेट अँड डान्सिंग. माय हॉबीज आर प्लेइंग क्रिकेट अँड डान्सिंग. यानंतर सांगायचं तुमचे जे आदर्श व्यक्ती असेल तुमच्या लाईफमध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणी ना कोणी आदर्श व्यक्ती असतो, तर त्या आदर्श व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी सांगायचं असतं. आता फॉर एक्झाम्पल माझा आदर्श व्यक्ती कोण आहे माहिती का, माझे समजा स्वामी विवेकानंद आहे. माझे वडील, आपले वडील पण आपले आदर्श व्यक्ती असू शकतात. तर त्या ठिकाणी सांगायचं, आता माझे आदर्श व्यक्ती समजा स्वामी विवेकानंद आहे, तर मी सांगेल त्या ठिकाणी स्वामी विवेकानंद. आणि समजा भगतसिंग अजून, तर भगतसिंग सांगेल. तर कसं सांगायचं, बघा, माय आयडल पर्सन आर. बघा, my ideal persons are Swami Vivekanand. Swami Vivekanand and Bhagat Singh. माय आयडल पर्सन आर स्वामी विवेकानंद अँड भगतसिंग. अशा पद्धतीने. यानंतर परत एक लाईन सांगायची, कोणती माहिती बघा, किंवा आपल्या जीवनात जी महत्वाकांक्षा असते, आपल्याला जे भविष्यात बनायचं असतं अजून येतो पुढे, समजा तुम्हाला जे काही करायचं असेल भविष्यामध्ये ते सांगायचं, किंवा माझ्या जीवनाची महत्वाकांक्षा आहे द ॲम्बिशन ऑफ माय लाईफ. बघा, द ॲम्बिशन अशा पद्धतीने सांगायचं, द ॲम्बिशन ऑफ माय लाईफ. द ॲम्बिशन ऑफ माय लाईफ is to be a successful बघा, successful trainer. The ambition of my life is to be successful trainer. मला एक माझ्या जीवनाची महत्वाकांक्षा आहे, मला एक सक्सेसफुल ट्रेनर व्हायचंय, प्रशिक्षक व्हायचंय. The ambition of my life is to be a successful trainer. यानंतर लास्ट लाईन तुम्हाला एक सांगायची, काय माहिती का, किंवा थँक्स अ लॉट फॉर लिसनिंग टू मी. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. हे वाक्य तुम्हाला म्हणायचं शेवटी कोणतं, थँक्स अ लॉट फॉर लिसनिंग टू मी. बघा, या ठिकाणी लिहितो मी ते, काय म्हणायचं, थँक्स a lot for listening to me. Thanks a lot for listening to me. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. ही शेवटची लाईन पाहिजे तुमची, थँक्स अ लॉट फॉर लिसनिंग टू मी. अशा पद्धतीने तुम्हाला एक सेल्फ इंट्रोडक्शन द्यायचं असतं. यामध्ये काहीही अवघड नाही, एकदम सिंपल आहे. जे सर्व मी तुम्हाला सांगितलं ना, हे सर्व सोपं आहे एकदम. हे बेसिक कॉन्व्हर्सेशन आहे. म्हणजे मी सुरुवात करताना नेमकी इंग्लिशमध्ये बोलताना आपण जी सुरुवात करायची असते ती अशा पद्धतीने करायची असते. या पद्धतीने तुम्ही सुरुवात करू शकता. आणि हे काय सेल्फ इंट्रोडक्शन, बेसिक सेल्फ इंट्रोडक्शन, यामध्ये सुद्धा काही अवघड नाही आहे. बघा, तुम्हाला परत एकदा मी तुम्हाला सेल्फ इंट्रोडक्शन सांगतो कशा पद्धतीने द्यायचं असतं. तर सांगायचं सेल्फ इंट्रोडक्शन देताना कसं सांगायचं, बघा, आय एम दीपक, आय एम 25 years young, आय एम बेसिकली फ्रॉम मुंबई, माय फादर नेम इज. त्या ठिकाणी आपल्या वडिलाचं नाव सांगायचं, ही इज अ बिझनेसमॅन, ते बिझनेसमॅन आहे, किंवा ते टीचर आहे. अशा पद्धतीने तुम्ही सांगू शकता. त्यानंतर आपल्या आईचं नाव सांगायचं, माय मदर नेम इज, त्या आईचं नाव सांगायचं, शी इज अ हाऊसवाईफ. त्यानंतर सांगायचं तुमचे छंद, किंवा हे पण सांगू शकता की आपल्याबद्दल एक वाक्य सांगायचं कोणतं, किंवा मी 15वीचा विद्यार्थी, आय एम स्टुडंट ऑफ ग्रॅज्युएशन. त्यानंतर सांगायचं माय हॉबीज आर प्लेइंग क्रिकेट, स्विमिंग, डान्सिंग. अशा पद्धतीने. त्यानंतर तुमचे आदर्श व्यक्ती सांगायचे, माय आयडल पर्सन आर स्वामी विवेकानंद अँड भगतसिंग. जे काही असतील ते कोणी यूट्यूबर असू शकतो, कोणाचा आदर्श व्यक्ती कोणी एखादा सिंगर असू शकतो, बरोबर आहे, ॲक्टर असू शकतो, कोणी असू शकतो. तुम्हाला जे वाटतं ते त्या ठिकाणी तुम्ही ते नाव टाकू शकता.
त्यानंतर लास्टमध्ये सांगायचं आपल्या जीवनाची महत्वाकांक्षा काय व आपल्या समोर चालून काय होणार आहे. द ॲम्बिशन ऑफ माय लाईफ इज टू बी अ सक्सेसफुल ट्रेनर. मला एक सक्सेसफुल प्रशिक्षक व्हायचं आहे. द ॲम्बिशन ऑफ माय लाईफ इज टू बी अ सक्सेसफुल ट्रेनर. त्यानंतर लास्ट लाईन सांगायची, थँक्स लॉट फॉर लिसनिंग टू मी. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. अशा पद्धतीने एकदम सिम्पल आहे. हे जेवढे पण वाक्य आहे या ठिकाणी, हे सर्व वाक्यामध्ये का मी आतापर्यंतच्या क्लासेसमध्ये घेतलेले. जर तुम्ही सुरुवातीपासून एंडपर्यंत आपले जर व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी समजेल की सरांनी प्रत्येक वाक्याचं स्ट्रक्चर या आधीच्या क्लासेसमध्ये घेतलेलं आहे. ज्या पण विद्यार्थ्यांनी आपले सुरुवातीपासून व्हिडिओ बघितले असेल त्याला यामधलं एकही वाक्य असं नाही आहे की त्याला ते येणार नाही, त्याला समजणार नाही. प्रत्येक वाक्य त्याला समजेल एवढ्या सोप्या पद्धतीने मी समजून सांगितलेलं आहे आधीच्या क्लासेसमध्ये. एकदम सिम्पल आहे. हे बघा, हे जे ना सुरुवातीचं द बिगिनिंग ऑफ इंग्लिश हे लिहून घ्या आणि हे पण लिहून घ्या आणि याची प्रॅक्टिस करा. लिहून घ्यायचं म्हणजे नुसतं लिहून घ्यायचं नाही. असं मी जसं सांगितलं का नाही तुम्हाला तसं सेल्फ इंट्रोडक्शन, तसं कॅमेरा समोर उभं राहून म्हणजे का सांगण्याचा प्रयत्न करा, बोलण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला सुद्धा बोलता येईल ते आणि सांगता येईल. बाकी लिहून घ्या आणि व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा. निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात, यामध्ये कोणतीही शंका नाही. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास.